3 डिसेंबरची सकाळ उजाडली ती इंडिगो एअरलाईन्सची उड्डाणं एका पाठोपाठ एक रद्द होण्याच्या वायू वेगानं पसरणाऱ्या बातम्यांनी. मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि हो, अहमदाबाद पण. उड्डाणं रद्द होण्याचं कारण स्पष्ट होत नव्हतं. हजारो प्रवासी देशभरातील छोट्या मोठ्या अशा सर्वच विमानतळांवर अडकून पडले होते. उड्डाणे का रखडली किंवा रद्द झाली काहीही कळायला मार्ग नव्हता. इंडिगोकडून देखील कोणतंही ठोस कारण सांगितलं जात नव्हतं. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात इंडिगोनं सर्वाधिक जागा व्यापलेली आहे. इंडिगोचा फटका अचानक बसला नाही. 1 डिसेंबर पासून याची सुरुवात झाली आणि 3 डिसेंबरला याची तीव्रता देशभरात पसरली. इंडिगोनं सर्वांना जमिनीवर आणलंय. आतली बातमी तर अशी आहे की इंडिगोनं DGCAवर दबाव वाढवण्यासाठी त्यांच्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या. त्यांनी कोणाचीही तमा बाळगली नाही. मंत्री, सरकार आणि DGCAची तर नाहीच नाही. 7 आणि 8 डिसेंबरलाही इंडिगोच्या विमानांची चाकं रनवेलाच चिकटून होती. ती हवेत झेपावलीच नाहीत. 7 डिसेंबरला 600हून अधिक तर 8 डिसेंबरला 500हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 131 उड्डाणं रद्द करण्यात आले. अहमदाबाद विमानतळानं 8 तर चेन्नई विमानतळानं इंडिगोची 71 फ्लाईट्स रद्द केल्याचं सांगितलं. इंडिगोनं सांगितलं आहे की 10 ते 15 डिसेंबरपर्यंत आम्ही सर्व पूर्ववत करू. मात्र तसं काहीही होताना दिसत नाहीये. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. इंडिगोबद्दल जे काही झालंय ते आपण पाहतोच आहे. गेल्या 8 दिवसामध्ये इंडिगोची विमानं रद्द झाल्यामुळं अनेकांना त्याला सामोरं जावं लागलं. या संकटांना अनेकांना आपल्या लग्नाला देखील काहींना जाता आलेलं नाही, तर काहींची परीक्षा हुकलेली आहे, काहींचं ऑपरेशन्स होतं तिथे त्यांना पोहोचता आलेलं नाही. अशी वेगवेगळी कारणं पाहिली. मात्र इंडिगोमध्ये हा प्रकार का झाला, ही धावपळ का झाली इंडिगोची, की इंडिगोनं हे स्वतः केलं, हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. इंडिगोनं 7 डिसेंबरपर्यंत 610 कोटी रुपये रिफंड केलेत. भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयानं इंडिगोला 7 डिसेंबरपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत प्रवाशांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. त्याची टाईमलाईन इंडिगोनं पाळली आहे. आता सर्व काही सुरळीत होईल असं वाटत होतं. मात्र 8 डिसेंबरला देखील 500 फ्लाईट्स रद्द करण्यात आले. त्यासोबतच 8 तारखेलाच इंडिगोचे शेअर्स डामाडोल व्हायला लागले. त्यांची पडझड सुरू झाली. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट अर्थात DGCAनं इंडिगोला काही प्रश्नांची उत्तरं मागितली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इंडिगोच्या गैरकारभारामुळे प्रवासी त्रस्त झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं नेमकं काय केलं याची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना बुधवारी मंत्रालयात बोलवण्यात आलं. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आपल्या कार्यालयातच कंट्रोल रूम स्थापन केल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. पण तोपर्यंत इंडिगोनं घालायचा तो सगळा गोंधळ घालून झालेला होता. तर विमान उड्डाणं रद्द केल्यामुळे इंडिगोला कारणे दाखवा नोटीस दिली गेली आहे. आता अशीही माहिती येते की DGCAनं इंडिगोच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. म्हणजेच एक प्रायव्हेट कंपनीने त्यांच्या खराब मॅनेजमेंटमुळे हजारो लोकांना त्रस्त केलं. आता सरकार त्यांचं बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बदलण्याची तयारी करतंय. आता हे मॅनेजमेंट बदलण्यापूर्वी यामध्ये कोण कोण आहेत तेही जरा समजून घेतलं पाहिजे. इंडिगोच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये 9 लोक आहेत. विक्रम सिंग मेहता हे शेलचे चेअरमन होते. त्यानंतर येतात राहुल भाटिया, मॅनेजिंग डायरेक्टर आणि इंडिगोचे को फाउंडर आहेत. अमिताभ कांत हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. अमिताभ कांत हे भारत सरकारच्या नीती आयोगाचे चेअरमन होते. 2023 मध्ये जेव्हा भारतानं G20 समिटचं नेतृत्व केलं तेव्हा अमिताभ कांत यांच्याच खांद्यावर संपूर्ण जबाबदारी होती. यावरून लक्षात येईल की ते भारत सरकारसाठी किती महत्त्वाचे होते आणि आता इंडिगोमध्ये त्यांची भूमिका नेमकी किती महत्त्वाची असेल. इंडिगोमध्ये जेव्हा गडबड सुरू झाली तेव्हा त्यांना त्याबद्दल विचारण्यात आलं, तर ते म्हणाले, मी अजून इंडिगोमध्ये नवीन आहे, तुम्ही चेअरमनला याबद्दल विचारा. त्यानंतर नाव येतं निवृत्त एअर चीफ मार्शल BS धनोवा यांचं. दामोदरन हे सेबीचे माजी चेअरमन आहेत. म्हणजेच स्टॉक मार्केटला रेग्युलेट करणाऱ्या संस्थेचे ते प्रमुख होते. यानंतर येतात मायकल विटेकर, हे FAIचे अर्थात फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनचे चेअरमन राहिलेत. FAI ही संस्था अमेरिकेत एव्हिएशन संस्थेला रेग्युलेट करते. ग्रेग सेरेस्की हे वेस्ट जेटचे CEO होते.
हे कॅनेडियन एअरलाईन कंपनीचे आहेत. ही सगळी नावं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये किती उच्च कोटीची उच्च पदस्थ मंडळी आहेत. त्यानंतर येतात पल्लवी शार्दूल श्राफ, या वकील आहेत. त्यानंतर अनिल पाराशर, बोर्डचे एक सदस्य, सध्या इंडिगो सोबत नाही, ते आहेत अनिल गंगवाल. यांनी राकेश भाटिया यांच्यासोबत इंडिगोची स्थापना केली. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचे आणि भाटियांचे खटके उडाले. दोघे एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेले. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये गंगवाल हे इंडिगोमधून राजीनामा देऊन बाहेर पडले. आता या मॅनेजमेंटमध्ये भारत सरकार बदल करण्याची चर्चा सुरू झाली आहे. इंडिगोची विमानं जमिनीवर येण्याची ही प्रक्रिया अचानक झालेली नाहीये. डीजीसीएनं वैमानिकांच्या कामांचे तास आणि सुरक्षेच्या दृष्टीनं केलेल्या बदलांची माहिती या बोर्ड ऑफ डिरेक्टरला 24 महिने आधी होती. त्यानंतरही त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. त्यांच्या अनेक बैठका झाल्या. वैमानिकांच्या कामांच्या तासाबद्दलचे नियम आणि अटींवर, प्रवाशांच्या सुरक्षेवर त्यामध्ये कधीही चर्चा झालेली नाही. आता 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत डीजीसीएनं इंडिगोला नियमात सूट दिली आहे. म्हणजेच या वादात जिंकलं कोण, हरलं कोण आणि कोणाचा डाव यशस्वी ठरला हे लक्षात येतं. इंडिगोनं पायलट्स आणि कर्मचाऱ्यांसोबत वागण्याची पद्धत बदललेली नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये इंडिगोचा व्यवसाय वाढत चाललेला आहे. नव्या डेस्टिनेशनला इंडिगोची विमानं उड्डाणं घेत आहेत. मात्र त्या तुलनेत पायलट्सची भरती केली का, तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही असं आहे. समोर आलेले आकडे अधिक बोलके आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी पायलट्सची किती भरती केली ते पहा. 2019-20 मध्ये 830 पायलट्स, 2022-23 मध्ये 616 पायलट्स, 2023-24 मध्ये 631 पायलट्स आणि 2024-25 मध्ये 418 पायलट्स भरती केलेले आहेत. इंडिगोच्या एका वरिष्ठ पायलटनं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की इंडिगोचं हे संकट कृत्रिम आहे. आमच्याकडं 451 पायलट्स आहेत. कमतरता होती फक्त 124 पायलट्सची. त्यामुळं दैनंदिन 2200 फ्लाईट्सपैकी अडचण झालीच असती तर फक्त 4 ते 5% उड्डाणांना फटका बसला असता. मात्र जाणून बुजून एसओपीला हरताळ फासण्यात आली. स्टँड बाय रोस्टर खाली ठेवण्यात आलं. वैमानिकांना शेवटच्या क्षणी कॉल करण्यात आलं, ज्यामुळं ऐनवेळी गडबड झाली आणि सरकारवर दबाव निर्माण होऊन सरकारनं आणलेले नवे सुरक्षा नियम त्यांना मागं घ्यावे लागले. थोडक्यात सांगायचं तर इंडिगोचं हे संकट नैसर्गिक नाही तर पूर्णपणे इंडिगो निर्मित आणि कृत्रिम होतं. इंडिगोने फक्त नफा कमावण्यासाठी आणि सरकारी नियमातून सूट मिळवण्यासाठी हे सर्व काही केलं होतं. दरम्यान इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी मंत्रालयात बोलावून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे. 8 डिसेंबरला त्यांनी म्हटलंय की आम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची दैनंदिन बैठक घेऊन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की 4 डिसेंबरला बोर्डनं क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप तयार केला आहे. त्यासोबतच इंडिगोनं 4 महत्त्वाची उद्दिष्ट निश्चित केली आहे. उड्डाणं योग्य पद्धतीने सुरू करायची, प्रवाशांना वेळेवर सर्व माहिती दिली जाईल, फ्लाईट्स योग्य प्रकारे रिशेड्यूल होतील आणि प्रवाशांना रिफंड वेळेवर मिळेल याची काळजी घेतली जाईल. त्यांचं सामान लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची देखील दक्षता घेतली जाईल. वास्तविक हे सर्व तर आधीच व्हायला पाहिजे होतं. मग याला एवढा उशीर का झाला? एवढी नामुष्कीची वेळ इंडिगोनं का येऊ दिली? खरा प्रश्न तर वेगळाच आहे. हे सर्व अजून किती दिवस चालणार आहे हे माहीत नाही. सरकार आणि इंडिगो यांच्या दरम्यान सामंजस्य कसे निर्माण होणार? का सरकार इंडिगोसाठी त्यांच्या नियमांमध्ये अजून ढील देतच राहणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सर्व प्रकरणात डीजीसीएचं कर्तव्य, उत्तरदायित्व आहे की नाही? आशा आहे की या संकटातून इंडिगो लवकरच मार्ग काढेल आणि डीजीसीए एका प्रायव्हेट प्लेयरला आपली ताकद आणि सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याच्या त्यांच्या आडमुठ्या धोरणाला वेळीच व्यसन घालेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.